आज महात्मा ज्योतिराव फुले यांची पुण्यतिथी आहे आणि पुण्यातील अनेक जण यांना अभिवादन करण्यासाठी पुण्यातील फुलेवाडा या ठिकाणी येत असतात। ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे देखील आज ज्योतिबा फुले यांना अभिवादन करण्यासाठी आले होते। त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधलेला आहे। त्या संवादामध्ये नेमकं त्यांनी काय सांगितलं हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू। हे बघा, शासन आणि निवडणूक आयोग बेजबाबदार पद्धतीनं वागतंय। सुप्रीम कोर्टाचं जजमेंट असताना अशा पद्धतीचं एक्झर्शन किंवा जिथं एसटीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात रिझर्वेशन वाढतं तिथं ओबीसींचं काय याचं मार्गदर्शन जरी निवडणूक आयोगानं सुप्रीम कोर्टाकडं एका सूचनेद्वारे मागितलं असतं तर सुप्रीम कोर्टानं त्यावरती काहीतरी सांगितलं असतं। मला वाटतंय महाराष्ट्रामधलं सरकार सुप्रीम कोर्टाच्या म्हणण्याकडे लक्ष द्यायला तयार नाही, निवडणूक आयोग जबाबदारीनं वागायला तयार नाही आणि आत्ता काहीतरी ते बांटिया समितीची काहीतरी माहिती ते सादर करण्याचा प्रयत्न करतायत। महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसी विजयंती बांधवांचा बांटिया समितीनं जी काही माहिती संकलित केलेली आहे, जुजबी कुठलीही ट्रिपल टेस्ट न घेता कुठलाही व्यापक सर्वे न करता बांटिया समितीनं जी आकडेवारी दाखवलेली आहे त्या आकडेवारीला ओबीसींचा विरोध असेल आणि ओबीसीचं आरक्षण कुठल्याही परिस्थितीमध्ये कमी झालेलं ओबीसींना चालणार नाही आणि तशाच माहितीच्या आधारे जर निवडणुका रेटून नेण्याचा प्रयत्न जर कोणी केला तर ओबीसी बांधव या निवडणुकांवरती बहिष्कार घालेल। 1 वर्ष निवडणुका पुढे घ्या, अडचण काय? गेली 6-7 वर्ष तुम्ही निवडणुका घेत नाही आहात। महाराष्ट्रामधल्या लोकल बॉडीज प्रशासनाच्या माध्यमातून म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्ट सरकारच्या माध्यमातून चालवल्या जात आहेत ना। मग अजून 1 वर्ष निवडणुका पुढे ढकला, पण ओबीसीचं आरक्षण तसुबरीही कमी करू नका। एकदा इम्पेरिकल डेटा कलेक्ट करा, ट्रिपल टेस्ट घ्या। महाराष्ट्राच्या पाठीमागून बिहार करू शकतं, उत्तरांचल करू शकतं, तेलंगणा करू शकतं, कर्नाटक करू शकतं। महाराष्ट्रामध्ये अडचण काय आहे नक्की? फुले शाहू आंबेडकरांच्या नावानं पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ज्या महाराष्ट्राची देशभर ओळख आहे तसा दावा केला जातो, त्या महाराष्ट्रामध्ये इम्पेरिकल डेटा कलेक्ट करायला शासनाला अडचण कोणती आहे? इतके दिवस जर लोकल बॉड्या असेच राहिल्या तर मग लोकांची कामं कशी होणार? एकीकडे 9-9 वर्ष निवडणुका स्थगित झालेल्या आहेत, ती घ्या म्हणजे याचा अर्थ ओबीसीचं आरक्षण संपूर्ण निवडणुका घ्या असा आहे का? या महाराष्ट्रामध्ये 50 ते 60% ओबीसींची संख्या आहे। मग ओबीसींच्या प्रतिनिधित्वाशिवाय इथल्या लोकल बॉडीच्या निवडणुका तुम्हाला घ्यायच्या आहेत का? मुळात निवडणूक आयोग, महाराष्ट्र शासन हे बेजबाबदारपणे वागतंय। बांटिया समितीच्या शिफारशींना आमचा 100% विरोध आहे। बांटिया समितीच्या जुजमी माहितीच्या आधारे निवडणुका घेण्याचा प्रयत्न झाल्यास ओबीसी बहिष्कार घालेल्या निवडणुकांवरती। आज काय निर्णय येणार तुम्हाला काय वाटतं? निर्णय हे बघा, ज्या आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये जिथं पेसा ॲक्ट लागू आहे, जिथं आदिवासींचं आरक्षण 50% आसपास जातं, तिथं त्या संदर्भात अपवादात्मक परिस्थितीमध्ये कोर्टाचं एखादं लार्जर बेंच बसलं पाहिजे। नुसता इम्पेरिकल डेटा कलेक्ट करूनही चालणार नाही, त्याच्यावरती घटनात्मक दुरुस्त्या झाल्या पाहिजेत तरच याच्यावरती निर्णय होऊ शकतो। त्यामुळे अशा पद्धतीचं काम करायला महाराष्ट्र शासन तयार नाही असं आम्हाला वाटतंय। आपण पाहिलं असेल की माध्यमांशी संवाद साधताना शासन आणि निवडणूक आयोग बेजबाबदारपणे वागत असल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी केलेला आहे। पुण्याहून मी पायल पोटभरे, पुणे 24 तास।